ಹರಯೇ ನಮಃ. ತಿರುಕ್ಕೋವಿಲೂರ ಅಂತ ಶ್ರೀ ರಘೂತ್ತಮ ಗುರು ಸ್ತೋತ್ರ ಪಾರಾಯಣ ಯಜ್ಞ ಸಂಕಲ್ಪ ಅಂತ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಸತ್ಯಾತ್ಮ ತೀರ್ಥ स्वामीने स्तोत्राच अर्थ उपदेशकरू अनुग्रह केले. कन्नड भाषांसू ते दक्षिणी मराठींत भाषांतर कराचे एक प्रयत्न ये. श्री सत्यात्म तीर्थ गुरुभ्यो नमः. गुरुस्मृती ही सर्वविपत् विमोक्षिणी म्हणून शास्त्रांत कळिवलतास्क हरिस्मरणामळ गुरुस्मरणामळ सगळ अनिष्टांसू परिहार मिळतं. गुरुस्मृती ही सर्वसमृद्धिदायिनी, हरिस्मृती सर्वविपत् विमोक्षिणी म्हणून सांगितलेत. गुरूंचे स्मरण सकल समृद्धी देत, अनिष्टा परिहार करतं. याचे कारण काय म्हणजे गुरूंकडे भगवंताचं विशेष सन्निधान असतं. तजांती निरंतरवाणी शास्त्राचं पाठप्रवचन, ग्रंथ लिहिणं, श्रीमदाचार्यांच्या श्रीमद टीकाकृतपादांच्या ग्रंथाला तनी व्याख्यान केलत विना त्यांच्या शिष्य प्रशिष्यांच्या मुलांनी व्याख्यान करिवलते महापुण्याच्या राशी. हजारों हजार भक्तांना उद्धार केलते, तनाला सगळ्या दलांनी विष्णू सर्वोत्तमाचा उपदेश केलते महापुण्य. भगवत भक्तांच्या कष्टगी परिहार करून त्यांच्या इष्टार्थगी देवू तनाला धर्ममार्गांत आणिवलते महापुण्य राशी. तसलते निरंतरवाणी श्रीमन मूलराम दिग्विजयराम वेदव्यास देवांच्या पूजा अत्यंत निष्ठांसी नैष्टिक ब्रह्मचर्यांसी केलते महापुण्य. तसलते महापुण्य प्राप्त करिंतलते तपस्वी ज्ञानी वरेण्य विरक्त शिखामणी भक्ताग्रेश श्रीमद रघुत्तम तीर्थ श्रीपादांकडे परमात्माचं सन्निधान आणखी विशेषवाणी आहे. तसलते महासन्निधानोपेतवाणी असाच महागुरूंच्या स्मरणा करून त्यांचे स्तोत्र आम्ही भक्तेंची पठन केलत्र निश्चयवाणी आमचे सगळे कष्टही परिहार करून इष्टार्थ देतील मनाचा अंत कोणत संशय नाही. तजमळ तवडदने संकल्प केलतास्क भक्तेंची पारायण कराम. कोटी दवा पारायण व्हावा म्हणून संकल्प. तवड भक्तही मिळून ते कोटी दवा पारायण करू तवड दनाली क्षेम व्हावं, तवड दनाली चೊಕ್ಕಟ व्हावं. नंतर आमच्या देशांत सनातन धर्माच्या प्रतिष्ठापना आणखी विशेषवाणी व्हावं. कोट्ट पातों की तिकडं सनातन धर्माचं ध्वज आरोहण व्हावं. कोट्ट पालत्रीन तिकडं विष्णू भक्ते श्रीराम भक्ते असावं. तवड दने भगवत भक्त व्हावं. ते तवड सज्जनाली श्रीराम भक्ते कराल याच विघ्न तवडीन दूर व्हावं. तसल ते दुष्टशक्तीगीन दूर होऊन रामभक्तेचं साम्राज्य तवड ठिकाणी यावं. तला ते रामाचं नावच टिंगटलते श्रीमद रघुत्तम तीर्थ श्रीपादांचं रामदेवाचं विशेष सन्निधान असाचं गुरूंचं स्तोत्र भक्तेंसी पठन करून. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. गंभीराशय गुंभ संभृत वचः संदर्भ गर्भोल्लसत् टीकाभाव विबोधनाय जगताम् यस्यावतारो जनि तत्तादृक्षदुरन्त संतत तपस्संतान संतोषित श्रीकान्तं सुगुणं रघुत्तमगुरुं वंदे परम देशिकम्. आता आम्ही कलिंगटलतास्क तनी निरंतरवाणी केलते सच्चास्त्राचं व्याख्यान पाठप्रवचन हेगिनच एक तोर तपस म्हणून उपनिषद सांगतं.
तसल ते श्रेष्ठवाणी असाच तपसामळ परमात्माच अनुग्रह प्राप्त करिंटल ते महानुभावाने श्रीमद रघुत्तमतीर्थ श्रीपादाने तसलतांच पादार विंदाला नमस्कार करतो स्तोत्र करतो म्हणून कळिवतात. सच्छास्त्रामलभावबोधकिरणैः संवर्धयन्मध्वसत् सिद्धान्ताब्धिमनन्तशिष्यकुमुद व्रातं विकासं नयन् उद्भूतो रघुवर्यतीर्थजलधेः तापत्रयं त्रासयन् यस्तं नौमि रघुत्तमाख्यशशिनं श्रीविष्णुपादाश्रयम्. चंद्र कसं त्याच्या किरणामुळे समुद्र अभिवृद्धी व्हायला कारण होतो की आता पुणे वेच दिवस पाहिलं म्हटलं तर समुद्र उदळतं की नाही तेच विधानी श्री रघुत्तम तीर्थ स्वामीने रचना केले ते भावबोध म्हणाचे ग्रंथ ते किरणामुळे श्रीमदाचार्यांच्या सिद्धांताच्या सागराला विशेषवाणी अभिवृद्धी होयास्क म्हणजे श्रीमदाचार्यांच्या शास्त्राला तवडदने अर्थಗಳಿಂಗು तवडदने संतोषभोगास्क शिष्याನ अनुग्रह केलतनेनी रात्री उगाच कुमुदाच फुल चंद्राच किरणामळ उगुत तेच विधानी श्रीमदाचार्यांच्या परंपरांत अल्त त्यांच्या शिष्याने कोणतं सज्जन त्यांचे ग्रंथ अध्ययन करतात की तनिगिनच ते कुमुदाच पुलास्क ते रात्री उगाच तवड पुलाली उगाल्टिवाच महाचंद्र रघुत्तम तीर्थ श्रीपादाने चंद्र समुद्र मदन काळांत समुद्रांतच उजलता रघुवर्य तीर्थाने मनाच ज्ञान समुद्र ते ज्ञान समुद्रांसू उदय जालत महानुभाव श्री रघुत्तम तीर्थ श्रीपादाने चंद्र कस तापग्गीन दूर करतो की यनी बाहेरचं ताप मात्र न हो आमच्या तापत्रालीं परिहार करतात. आध्यात्मिक आदिदैविक आदिभौतिक ये तापालगी परिहार कराचा श्रेष्ठ चंद्र येनी ते चंद्र आकाशांत असतो आकाशाला विष्णुपद म्हणून सांगतात. येनी विष्णुपदाला मूलराम दिग्विजय राम वेदव्यास देवांच्या पादारविंदाला त्रिविक्रमांच्या पादारविंदाला आश्रय केलतने करता येनी चंद्रास्क आहेत म्हणून वर्णना करतात.